बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे नेते एकत्रित असल्याचं संजय राऊत यांना दुःख आहे अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केलेली आहे। प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे यांच्यावर मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना आता भाजपनं सोबत घेतलं अशी टीका संजय राऊत यांनी केली होती। त्यावरून आता भाजपचे नेते दानवे यांनी पलटवार केला आहे। तुम्ही थुंका, तुमच्यावर पण जनता तुम्ही पराभूत झाला तर लक्षात ठेवा, जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेला। लोकसभेला, विधानसभेला तुम्ही पाप करून निवडून आलेला। रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात, अजून काही करतील, अजून काही करतील। तुमचा पक्ष मोठा नसून तुमचा पक्ष छोटाच आहे। तुम्ही भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे तुम्हाला तो मोठी वाटते आणि सगळी थुंकी जी होती भ्रष्टाचाराची थुंकलेली, मग अजित पवारजी असतील, अशोकराव चव्हाण असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, एकनाथ शिंदे असतील, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदींनी केले होते, मग थुंकलेलं चाटताय कशाला? मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणली? काय यांचं ऐकताय तुम्ही? बदमाश लोक आहेत। शरद पवारवर भी टीका केली त्यांनी परवा की शरद पवारने एकनाथ शिंदेचा सन्मान नाही करायला पाहिजे होता। शरद पवार काय त्यांचे खुटाचे बांधलेत का? हां, आणि कोणताही राजकीय पक्ष जर मित्र पक्ष असेल आणि एखादा निर्णय करायचा असेल तर सामूहिकरित्या बसून एखादा निर्णय जर केला तर काय ते एकमेकाचे बांधलेत का? राजकीय पक्षाने एकत्र बसू नये का? आम्ही एकत्र बसतो, हेच तर संजय राऊताचं दुःख आहे। कारण हे एकत्र बसत नाही, कारण यांच्या कुटुंबाचा पक्ष आहे। आमचं पक्ष म्हणजे परिवार आहे आणि यांचा पक्ष म्हणजे परिवाराचा पक्ष आहे। हा आमच्या दोघातला फरक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।